नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. काय चालू आहे? काय चालू आहे? काय मार लागले तिला. बर, काय नाव आहे तुझं? माझं हा नाव सोहेल. हा, सोहेल गोलू. सोहेल. आडनाव काय? गोलू. आडनाव काय म्हणलं? माझं हा माझं नाव आडनाव हा गोलू जोंधळे. सोहेल म्हणला ना? हो, गोलू जोंधळे. सोहेल म्हणला ना? कोण? तू आता सोहेल म्हणला ना? नाही, मग आता गोलू कसं काय म्हणाला? जोंधळे. बरं, ओके, ठीक आहे. त्या पोरीचं नाव काय? ए ताई, इकडे तुझं नाव दाखव, सांग. काय नाव आहे तुझं? थांब थांब, ए थांब 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 थांब. कोणत्या शाळेची गाडी? थांब, एक मिनिट थांब. 1 मिनिट थांब तू, 1 मिनिट थांब. 1 मिनिट थांब. मी गाडीचा नंबर आहे माझ्याकडं. आज रोजी डीमार्ट च्या परिसरामध्ये पूर्णा रोड या ठिकाणी 2:30 वाजण्याच्या सुमारास एका स्कूल व्हॅनमध्ये जो मुलगा आणि मुलगी मिळून आलेली होती, त्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ ते व्हॅन आयडेंटिफाय करून त्या संबंधित मुलास ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याची आम्ही व्हिडिओची खात्री करून आणि पुढील कारवाई करत आहोत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सर, संशयित आरोपीचं नाव काय आहे आणि सदरील तरुण आहे ते अल्पवयीन आहे? संशयित आरोपी आणि मुलीचे सध्या इन्क्वायरी चालू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती पुरवण्यात येईल. यावरून ज्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ती जी मुलगी आहे व्हॅनमधील ती अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबत खात्री करत आहोत. परंतु
जर व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याची बदनामी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कुणीही तो व्हिडिओ व्हायरल करू नये. पोलिसांची प्रक्रिया चालू आहे. गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत. राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.